वेगवेगळ्या डिशेससाठी कांदा 5 वेगवेगळ्या पद्धतीने कसा कट करायचा, लाईक अ प्रो. चला स्टार्ट करूया. ज्युवेनाइल कट. कांद्याला हाफ कट करून स्टेम साइड कट करायची, पण ही रूट साइड तशीच ठेवायची. त्यानंतर कांद्याची स्किन किंवा त्याचं कव्हर पूर्ण काढून टाकायचं. आता कांद्याला असं 4 बोटांनी फर्मली पकडायचं. चाकू बोटांना असा टच करून चॉपिंग स्टार्ट करायचं. दिस इज प्रो टेक्निक. ह्याने काय होतं, कापण्याची शक्यता राहत नाही. बोट हळूहळू सरकून थिकनेस मॅनेज करून असे ज्युवेनाइल कट करता येतात. बिर्याणी, सूप, सलाड साठी परफेक्ट. मीडियम साइज चॉप. अशा हाफ कट केलेल्या कांद्याला असे 3 ते 4 व्हर्टिकल कट मारायचे. नंतर कांदा फिरवून 2 ते 3 हॉरिझॉन्टल कट मारायचे. आपला कांदा मीडियम चॉप होऊन रेडी. भाजी, सलाड, पकोड्यांसाठी परफेक्ट. हाफ रिंग कट. कांदा हाफ कट करून स्टेम साइड कट करून टाकायची आणि स्किन आणि कव्हर काढून टाकायचं. कांदा हॉरिझॉन्टल पकडून असा चॉप करायचा. थिकनेस मॅनेज करून असे जर तुम्ही कट केले तर हाफ रिंग शेप तयार होतात. पुलाव, सलाड, पकोड्यांसाठी एकदम परफेक्ट. फाईन चॉप. अर्धा कांदा चॉपिंग बोर्डवर फ्लॅट ठेवून असं हॉरिझॉन्टल 2 कट करून घ्यायचे. नंतर असे थोड्या थोड्या अंतरावर व्हर्टिकल कट मारायचे. आता कांदा असा आडवा बारीक चिरून घ्यायचा, म्हणजे तो एकदम फाईन चॉप होतो. भुर्जी, ग्रेव्ही, मसाल्यांसाठी एकदम परफेक्ट. फुल रिंग कट. इथे पूर्ण कांदा घेऊन वरच्यावर असा कट करायचा, म्हणजे त्याची स्किन किंवा कव्हर इझिली काढता येतं. आता हा कांदा असा आडवा फर्मली पकडून थिकनेस मॅनेज करून असे कट मारायचे, म्हणजे कांद्याची पूर्ण रिंग तयार होते. गार्निशिंग, सलाड आणि तोंडी लावण्यासाठी एकदम परफेक्ट.